समूह जीवनासाठी व्यवस्थापन. मुलांनो, कुठलंही काम करायचं असेल तर व्यवस्थापन करणं खूप आवश्यक असतं. आता व्यवस्थापन म्हणजे काय? तर आपण काम कसं करणार, कधी करणार याचा आराखडा तयार करणे. आणि आपण जर इतरांबरोबर काम करणार असू तर मग हा आराखडा खूपच काटेकोरपणे करावा लागतो. कारण प्रत्येक व्यक्तीला कोणतं काम करायचं हे समजावून सांगावं लागतं. काम करणाऱ्यांमध्ये ताळमेळ आहे की नाही तो बघावा लागतो. प्रत्येकजण सोपवलेलं काम नीट करतंय की नाही यावर देखरेख करावी लागते आणि या कामासाठी किती पैसे लागतात याचा अंदाज करावा लागतो. या सगळ्या गोष्टी नेमकेपणाने पार पडल्या तरच काम पूर्ण होतं. एकाने जरी या कामामध्ये चूक केली, कंटाळा केला तरी पूर्ण काम नीटपणे होत नाही. आता समजा आज आपण घरी पाहुण्यांना जेवायला बोलवले, तरी पण व्यवस्थापन करायला पाहिजे की नाही? जेवायला किती लोक येणार आहेत, जेवायला कोणते पदार्थ बनवायचे, त्यासाठी कोणतं सामान लागणार आहे, ते सामान घरात आहे की विकत आणायचं, अशा खूप गोष्टी आई बाबा बारकाईने ठरवतात की नाही? आणि मग या गोष्टी व्यवस्थित ठरवून त्याप्रमाणे पार पाडल्या तर कार्यक्रम चांगला होतो. जर एखादी गोष्ट विसरली किंवा एखादं काम राहून गेलं तर कार्यक्रमात गोंधळ होतो. मग आता बघा इतक्या छोट्या छोट्या कार्यक्रमात सुद्धा जर व्यवस्थापन हवं असेल तर शाळा, गाव, जिल्हा, राज्य आणि देश अशा ठिकाणी किती व्यवस्थापनाचं महत्त्व आहे बघा बरं.